तर आज उठला ना रे बा मंडळाचा गणपती, त्याच्यात पुट्टीनं काय काय माहोल केला सगळं दाखवतो तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये, तर ब्लॉग पूर्ण पहा. तर भावांनो आणि बहिणींना स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. मायकून सगळे जय श्रीराम. सकाळी सकाळी भाऊ मला जायचं होतं सापन नदीवर गणपती शिरवाले घरचा. तर मग सकाळी आरती केली आणि दादासोबत निघालो डायरेक्ट सापन नदीवर जासाठी. गाडीवर बसलो होतो तर व्हिडिओ काही काढू नाही शकलो म्हणून डायरेक्ट सापन नदीवरच पोहोचलो. नदीवर पोहोचल्यानंतर गणपती शिरवला भाई घरचा आणि त्याच्यानंतर निघालो घरी जासाठी. घरी पोहोचल्यानंतर कपडे चेंज केल्यानंतर आपण डबल निघालो बाहेर जासाठी, कोण की मंडळाचाही गणपती आज उठून राहिला. मंडळात पोहोचल्यानंतर बलवान लोकांनी डायरेक्ट गणपती उठायला चालू कर दिए. गणपतीला बरोबर सेंटर मध्ये ठेवलं आणि त्याच्यानंतर पोट्टीने डायरेक्ट मोजचा खेळ चालू करून टाकला. एकदम गुलालनं होडी खेळून राहिले ते पोरं एवढ्या फॉर्म मध्ये आले होते की कोणालाही गुलाल लावून राहिले ते. डीजे वाजल्यानंतर थोड्याच वेळात पोट्टीची मंडळी भिडली भाई नाचाले. आणि त्याच्यात तुम्ही पोहोच शकता आमच्या कॉलनीतले रस्ते आहे ना एकदम VIP रस्ते को देख के तो डीजे वाला यही बोलता होगा की भगवान बिना नुकसान के घर पे पहुंचा देना. आज मौसम पण मेहरबान होता, आमच्यावर पाणी नाही येऊन राहिलं तर भैया. सर्वांचं नाचणं झाल्यानंतर डीजे न वाजवली डायरेक्ट आरती आणि आरती झाल्यानंतर पोट्टीनं बुक केली डायरेक्ट सीट आपली ट्रॅक्टर मध्ये. आणि नंतर काय झालं मी पुढच्या पार्ट मध्ये लवकरच टाकतो. आजपर्यंत फॉलो करून ठेवा. धन्यवाद.